हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, नवीन असा एक व्हिडिओ छान घेऊन आलेलो आहे. उंच पायाच्या उंच मानेच्या कोंबड्या आपण आपले एक सबस्क्रायबर मित्र आहेत, रत्नागिरी खेडमध्ये राहतात ते. अकी रांगडे दादाचं नाव आहे. तर त्यांनी आपले व्हिडिओ बघून 2-3 पक्षी ऑर्डर केले होते मित्रांनो, आणि त्यांना आपण ते पक्षी शोधून देतोय मित्रांनो, आणि तिकडे पोहोचल्यानंतरचा पण एक त्यांचा रिव्ह्यू तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आणि मित्रांनो, सोबतच आपण एक 20 एक अंडी आणली होती, आणि या अंड्यांमध्ये बऱ्यापैकी मॅक्झिमम उलट्या पैसाच्या कोंबड्याची अंडी आहेत सगळी, आणि गळकटी पण. आणि कोंबड्या पण उलट्या पैसाच्या आणि गळकटी अशा दोन्ही अंडे मिक्स आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये. आणि 20 ते 21 अंडी आणलेली आहेत. पण विषय असा होता की इकडे खूप गरमी होती, थोडे जूनच्या सुरुवातीला. त्यावेळेस ही अंडी आणलेली होती मित्रांनो. आणि पाण्यामध्ये टाकून आपण बघतोय का तर फ्रेश असतील तरच यातून पिलं निघतील. तर बऱ्यापैकी अंडी फ्रेश आहेत मित्रांनो, म्हणजे पाण्यामध्ये बुडाला आडवी झोपत आहेत, म्हणजे आडवी पडत आहेत मित्रांनो ही अंडी. उभं टाकत असेल तर मग ती खराब असतात मित्रांनो. तर ही एक कोंबडी आहे मित्रांनो, खूप छान आहे, हरण्या रंगामध्ये आहे. खूप छान कलर आहे हिचा. आणि उंच पायामध्ये आणि उंच मानेमध्ये ही कोंबडी आहे मित्रांनो. आणि बऱ्यापैकी अग्रेसिव्ह आणि पिलं वगैरे काढलेली कोंबडी आहे. आणि ही पण मित्रांनो, ही पण बऱ्यापैकी घेर मोठा असलेली, मोठ्या साईजमध्ये असलेली, उंच पायाच्या आणि उंच मानेच्या अशी कोंबडी आहे. आणि बऱ्यापैकी हिलासुद्धा पिलं काढून चांगला अनुभव आहे मित्रांनो. अशा 2 कोंबड्या आपण मोठ्या घेतलेल्या आहेत. आणि तिसरी कोंबडी मित्रांनो आणखीन एक आहे, ती पण मी तुम्हाला दाखवेन. ती तर सगळ्यात या दोघींपेक्षा उंच आहे मित्रांनो. जास्त ती तलंग आहे, पण पायामध्ये खूप उंच आहे, मानेमध्ये पण खूप उंच आहे मित्रांनो. ही अशा एवढ्या जास्त काही भेटत नाहीत, पण एखादी दुसरी कुठेतरी मिळते मित्रांनो. आणि काकूंकडे अशा होत्या. या अगोदर पण आपण तिथूनच आणल्या होत्या, 3 उंच पायाच्या आणि उंच मानेच्या सेम कलरमध्ये. आणि ही एक चौथी, आणि आणखीन एक आहे काकूकडे उंच पायाची आणि उंच मानेची सेम अशीच मित्रांनो, जशी आपण आता बॉक्समध्ये टाकली सेम तशीच आहे. आणि ह्या तिघींना आपण आता बॉक्समध्ये पॅक केले, आणि दादाला आपण हे पक्षी पुण्याला देतोय. दादाचा मित्र आहे, की भाऊचा, पुण्यामध्ये. आता तो घेऊन जाणार आहे रत्नागिरी खेडच्या इकडे. दादाला सुरुवातीला विश्वास येत नव्हता, पण त्याला विश्वासात घेतलं. आणि नंतर मग सगळ्या गोष्टी त्याला प्रॉपर दाखवत जाऊन आपण त्याचं पार्सलसुद्धा आपण टाकतो मित्रांनो गाडीमध्ये. काही काही नवीन लोक असतात, त्यांना विश्वास येत नाही, का तर कधीतरी त्यांच्यासोबत पण फ्रॉड झालेलं असतं मित्रांनो, त्यामुळे विश्वास होत नाही. पण आपल्याकडे अशा गोष्टी नाही. आपण पारदर्शकतेने सगळे पार्सल वगैरे देत असतो, पैसे घेतलेले यूट्यूबला सांगत असतो. आणि या अगोदर पण आपण सांगितलं होतं यूट्यूबला, की यांचे पैसे घेतलेत आणि पक्षी देतोय. आणि खेडला जाईपर्यंत मित्रांनो हा बॉक्स असा झाला होता, म्हणजे बॉक्सची अवस्था बऱ्यापैकी दयनीय झाली होती. पाऊस वगैरे आला होता मे बी, आणि पावसामध्ये भिजला पण होता बॉक्स. त्यामुळे असं झालं आहे. पहिली तलंग बाहेर निघाली, आता 2 कोंबड्या आहेत मित्रांनो, त्या निघतील. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर आपलं जे गावठी दरबार मेन चॅनल आहे ना, व्हिडिओला त्यांनी आपल्या स्ट्राईक दिलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे ना आपण काही दिवस व्हिडिओ टाकणार नाही यूट्यूबवरती. तर गावठी दरबार 2 हे यूट्यूब चॅनल तुम्ही म्हणजे सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि तिकडे मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, का तर ते जर चॅनल गेलं तर हे तर नक्की राहील. तर नक्की आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.